नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की आपण आयुष्यात किती यशस्वी हो किंवा किती मोठे हो, वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावरती काम करत असू, तरी सुद्धा आपण आपली शाळा कधीच विसरत नाही. कारण त्या शाळेशी आपले इतके ऋणानुबंध जुळलेले असतात ना, की त्या शाळेची आठवण क्षणोक्षणी येत असते. आपल्या शाळेतले शिक्षक आपल्याला आठवत असतं, आपल्या त्या शाळेतलं बालपण आपल्या डोळ्यासमोर येत असतं. आणि आज आपल्यासोबत आहे सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका. आज ह्या सगळ्या ताईंसोबत मी सोहळा सख्यांचा साजरा करणार आहे, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची विजेती आणि अर्थातच हुकुमाची राणी. ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. बघूया कोण आहे ती. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण आपला पहिला खेळ तर आपण खेळणार आहोत, हो की नाही? तर त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. या. आणि माझ्या या सगळ्या ताई आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय आपल्या? हसली ती फसली. हे तू करून दाखव बरं. हा, रेडी? हा हा. हसली ते फसली, हसली ते फसली हे. अरे बापरे. ते तू करून दाखव पटकन. हा. हसली ती फसली, हसली ती फसली हे हे हे. अरे चला, सगळ्यांना नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचंय. हा. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असायला हवी. कळले तुम्हाला? नक्की सुरू करायचंय. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, आता मी जे केलं ते करून दाखव बघ. हा, रेडी? 1 2 3. हा हा हा, रेडी? 1 2 3. म्युझिक प्लीज. क्या बात, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या ताईंसाठी. जरा थांब गं पोरी, जरा थांब गं पोरी, न जाऊ नको दुरी, ही रस्ता तुझा धरला. जरा थांब गं पोरी, न जाऊ नको दुरी, ही रस्ता तुझा धरला. तुला सांगू मी कितीही वाटते भीती, न जीव माझा घाबरला. तुला सांगू मी किती वाटते भीती, न जीव माझा घाबरला. आता बघूया. मी सांगितलं होतं ज्या ताईची नजर खाली असेल ती ताई बाद. ताई तेच करत होतो मी असा. म्हणून वरती बघायचे. मी आधीच सांगितलं होतं. हा, तू ताई बाद झालेली आहेस आणि त्यातून बोललीस सुद्धा. तू बाद झालेली आहेस, तू समोर बसू शकते. हो, ताई तू हसलीस, स्माईल दिलीस, तू बाद झालेली आहेस. नमस्कार ताई. डोळे बिचकवले, ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. व्हेरी गुड. एक गोष्ट काहीतरी आहे जी ह्या ताईला सांगायची. हे काय गोष्ट आहे ती? हा ताई, कशी आहेस ताई? डोळे मिचकावले, डोळे मिचकावले. ताई बाद झालेली आहेस. अरे बापरे. ताई कसं वाटते? मी आता तू या खेळापर्यंत आली आहेस, कसं वाटतंय? मी काय नाही केलं बाबा, मी काही केलं नाही. डोळे बिचकवले. ताई तू बाद झालेले, तू बसू शकते. आणि 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच आता 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये.
हा खेळ काय आहे, हा खेळ कसा खेळायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी मी ह्या ताईशी जरा गप्पा करणार आहे. ताई, सगळ्यात आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव स्वाती शरद चव्हाण. पण ताई, हे जे किती वर्ष तू ह्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकवते, ॲज अ शिक्षिका म्हणून किती वर्ष झाले तू? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी 31 वर्ष 8 महिने कार्यरत आहे. 31 वर्ष 8 महिने? हो. म्हणजे एकाच शाळेमध्ये सगळ्या तुम्ही शिकवता? नाही, आम्ही या सातारा जिल्ह्यामधील विविध खेड्यापेडामधल्या गावामध्ये आम्ही प्रत्येक जणी आहोत. पण मग त्या शाळा तुम्ही कशा निवडता, म्हणजे त्याचा सर्वे केला जातो का? नाही, शासनाच्या मार्फत आमची परीक्षा मंडळ किंवा आता TAT म्हणून एक माध्यम आलेलं आहे परीक्षेचं, त्या माध्यमातून शिक्षकांची निवड होते आणि मेरिट लिस्टनुसार या शासकीय सेवेमध्ये संधी मिळते. अच्छा अच्छा. पण मग त्याच्या काही परीक्षा असतात? हां, लेखी परीक्षा असते, इंटरव्ह्यू असते, मुलाखत असते त्या माध्यमातून. अच्छा. आणि त्यासाठी पात्रता काय असते? त्यासाठी आम्हाला पूर्वी ज्या वेळेला शिक्षण क्षेत्र हे आलं आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि इंग्रजांच्या काळामध्ये या शाळा सुरू झाल्या. त्याच्यानंतर 7वी पास झाल्यानंतर लगेच शिक्षक बनत होते. आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्र वाढत गेलं आणि मग हळूहळू त्याचं परीक्षा मंडळ त्याच्यासाठी नियोजन करण्यात आलं आणि मग DED ही पदवी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवा रुजू झाली. म्हणजे DED ही पदवी घ्यावी लागते. पूर्वी 10वी नंतर DED परीक्षा पास करता येत होती. आता 12वी नंतर ती परीक्षा पास करावी लागते. पण त्या 31 वर्षामध्ये असा काही एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी बरोबरचा असा कुठला एखादा अनुभव जो खूप लक्षात राहिलेला आहे? हो. आता तुषार बोकेपुढे हा एक सातारा प्रतापसिंह नगर झोपडपट्टीतला माझा विद्यार्थी आहे. आज तो एक मोठा लेखक आहे. त्याची चंद्रा ही कादंबरी खूप गाजलेली आहे आणि तो लघुकथा करतो. जागतिक पातळीवरच्या लघुकथांवर छोटीशी फिल्म तयार करतो. त्याने एक देवा फिल्म केली होती आणि तो म्हणाला होता की मॅडम, माझ्या त्या छोट्याशा फिल्ममध्ये तुम्ही काम करायचं. आणि मला त्यांनी त्या छोट्याशा लघुचित्रपटामध्ये टीचरची भूमिका दिली आणि त्याचं म्हणणं, मग आता त्याच्याकडून मला काय शिकायला मिळालं तर मी त्याला पहिलीला शिकवताना जो तुषार बोकेपुढेचा आडनावातला जो होता तो ब हा मी एकदम पटकन काढायची आणि मग तो अजूनही मी जसा काढलेला आहे तसाच काढतो. साठी व काढून बोट उचलून त्याचं पोट फाडायचं असतं वचं, तर ते मी डायरेक्ट काढते. तर तो मला नेहमी सांगतो, मॅडम मी ते लहानपणी पाहिलं होतं ना, पहिलीला शिकलो ना तुमच्याकडून, तर माझ्या बोटांना सुद्धा तेच वळ आहे. तर तेव्हा त्याने जेव्हा मला हा अनुभव सांगितला ना, तेव्हा मला जाणीव झाली की अरे किती छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही जाणीवपूर्वक मुलांना व्यवस्थित दिशेने नेलं पाहिजे. आणि तिथं मला माझी चूक कळली. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण सुरू करूया आपल्या खेळाला. हा खेळ तर आपण खेळणार आहोतच, पण या खेळाआधी एक गंमत जम्मत. आणि ती गंमत जम्मत अशी आहे की मी एक वाक्य देणार आहे. ते वाक्य तुम्ही वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचे. ते वाक्य असं आहे: धोंड्याच्या धोंड्याला धोंडा लागून धोंडू धडधडला. धोंड्याच्या धोंड्याला धोंडा लागून धोंडू धडधडला. हे जे वाक्य आहे ना, ते गात बोलायचे. 1 2 3. धोंड्याच्या धोंड्याला धोंडा लागून धोंडा गडगडला धडधडला धडधडला. आणि धोंड्या नाही धोंडू रे. ठीक आहे धोंड्या रे. 1 मिनिट, मला धोंड्या बोल तेवढ्यात. हरकत नाही. शिक्षिका आहे माझी ताई, विद्यार्थ्याला बोलणारच. धोंड्याच्या धोंड्याला धोंडा लागून धोंडा धडधडला. थंडा नाही धोंडू. धोंड्याच्या धोंडूला धोंडा लागून धोंडू धडधडला. धोंडू असं माझ्याकडे का केलं? हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता ही ताई. बरं ताई, हेच वाक्य हे लाजत बोलायचं. धोंड्याच्या ताईला ऊन लागते. धोंडूला धोंडा लागून धोंडा
धडधडला धडधडला. अरे बापरे, हे लाजणं होत असं. हा, अरे बापरे, अजून आहे. हा पदरची तुलाच बापरे, लाजण्यासाठी पदर बिदर पण लागतो. बापरे. हा हो हो. धोंड्याच्या धोंडूला धोंडा लागून धोंडा धडधडला धडधडला धडधडला. आता मी दाखवतो तसं तसं पटकन चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तसे पाहिजेत. हा हा हो. धोंड्याच्या धोंड्याला धोंडा लागून धोंडू धडधडला धडधडला. असं करायचं नको एवढं. फारच अवघड गेलो. अहो अजून अरे बापरे. हा हा वाक्य. हा धोंड्याच्या धोंडूला धोंडा लागून धोंडा धडधडला धडधडला. अरे ताई, क्या बात आहे, मस्तच आवडले आपल्याला. व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि आता हेच वाक्य आहे ना, हे वाक्य तू हसत हसत बोलायचंय. म्हणजे कसं माहितीये ना, क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता ही ताई, हा ताई, आता हे जे वाक्य ना, ते वाक्य तू रागात बोलायचं. हा राग राग अयोध्ये राग. अरे 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 बापरे. हो हो. ये बाप. हा ये. अरे बाप. हा क्या बात है, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, कमाल कमाल. म्हणजे खरं सांगतो ताई, तुमच्या बरोबर मी पण अगदी शाळेत गेलेलो आहे. वा कमाल, मजा आली मजा. आणि मी आता तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की मुळात हा आपला खेळ नव्हता. गंमत जम्मत हाच आपला खरा खेळ होता. आणि त्या खेळातून 2 विजेते आम्ही काढलेले आहेत. निर्णय तर तुमच्या समोर आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा पहिल्या क्रमांकाची विजेती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई, अहो धडधडला. दुसऱ्या क्रमांकाची विजेती आहे ही ताई. धोंड्याच्या धोंडूला धोंडा लागून धोंडा धडधडला धडधडला. अरे या दोन्ही ताई गेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आपण ते खेळ तर खेळणारच आहोत, पण त्याआधी आपण या दोन्ही ताईंबद्दल जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा करूया आणि जरा त्यांच्या बालपणात जरा डोकावून बघूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ अंजली शशिकांत गोडसे. माहेर कुठलं? माहेर माझं वाई तालुक्यातील पसरणी. बरं, माहेरी कोण कोण असतं?
माहेरी आत्ता तरी 2 भाऊ आहेत. त्यांच्या माझ्या 2 वहिन्या आणि त्यांची मुलं आहेत. अच्छा. आणि आई वडील नाहीयेत. काय सांगशील आईबद्दल? आईचं नाव चंद्रभागा होतं. चंद्रभागेसारखी ती नितळ प्रेमळ. काय असा एखादा प्रसंग आई बरोबरचा आठवतो की जो इथे तुला आवर्जून सांग? ज्यावेळेस माझं लग्न ठरलं ना, मग त्यावेळेस हुंडा पद्धत होती. अच्छा. मग त्यावेळेस लग्नात 4 तोळे सोनं घालायचं ठरलं होतं. म्हणजे मला त्यांनी कानावर येऊन दिलं नाही आणि आईनं वडिलांनी स्वतःचं मंगळसूत्र मोडलं आणि माझ्यासाठी मंगळसूत्र केलं. तो खूपच भावनिक प्रसंग आहे. आणि मी ठरवलं होतं त्यावेळेसच की लग्न झाल्यानंतर मला नोकरी लागल्यानंतर मी आईसाठी मंगळसूत्र करेन, पण तोपर्यंत आई नव्हती. मग मी हे स्वप्न माझ्या सासूबाईंना मंगळसूत्र करून पूर्ण केलं. कारण सासू कशी असते, आई ही आपली देवकी असते, पण सासू ही यशोदा असते. वा, खूप महत्वाचं वाक्य बोललीस तू ताई. कारण तीच लग्नानंतर आपल्याला सांभाळून घेते आणि यशोदेसारखीच माझी सासू होती. आणि आईचं नाव चंद्रभागा आणि सासूचं नाव चंद्रकला. असं चंद्राचं पाठबळ कायम माझ्या पाठीशी. आणि मिस्टरांचं नाव शशिकांत. शशी म्हणजे पण चंद्रच. वा. तर मला सांग, समजा आई असती, आज समोर आहे असं समज, काय सांगशील तू आईला? आईला खूप आनंद झाला असता मी ह्या स्टेजवर आहे. कारण आई गेल्यानंतर खूप मी मोठी झाली. म्हणजे तिच्या दृष्टीनं बरेचसे पुरस्कार मिळाले. मी नोकरीला लागले हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी जर नोकरीला लागून तिला छानसं मंगळसूत्र देता आलं असतं तर ती खूप आनंदित झाली असती. पण मी ते सासूला दिलं, त्यांचं मी आईत्व मी तिथं पाहते. त्यामुळे तिच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल. आणि मी माझ्या शाळेतल्या मुलांना, इतरांना, इतर महिलांना पण भरपूर मदत करत असते की जेणेकरून मी माझ्या आईची सेवा करते. वा ताई, खूप छान. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. त्या खेळाचं नाव आहे, कसं आहे की इथे तुमच्या समोर एक फुगा ठेवण्यात येणार आहे, पण तो कुठेही असेल. संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला दोन्ही ताईंना जागेवरती नृत्य सादर करायचं आणि गोल 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 फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणाऱ्या या शेवटच्या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची, हुकुमाची राणी. तयार दोघी? हो. म्युझिक प्लीज. शबाश 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 शबाश. हा, पुढायचंय. मागे 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 मागे. हा, तशीच पुढे जा, तशीच पुढे जा. व्हेरी गुड. हा, आणि आजच्या खेळाची उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची, हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. अरे बापरे. हो हो, क्या बात.
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली अंजली ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. ताई, कसं वाटतं हुकुमाची राणी झालेली आहेस तू? लय भारी वाटते. लय भारी वाटते. सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहेस? आता आई असती तर आईला नक्की सांगितलं असतं, पण नवऱ्याला सांगेन आता, रात्र झाली, चंद्र उगवलाय. ताई, अगदी खरंच मनापासून तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. नक्की. अशीच धमाल मजा मस्ती करणार आपण उद्याच्या भागात तुमच्या एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.